आज एका महिलेच्या हत्येची बातमी आली आणि तिचीच दिवसभर चर्चा राहिली. त्या बातमीचीच दिवसभर चर्चा राहिली. या महिलेचं नाव आहे मनीषा अकुसकर. प्रथमदर्शनी तरी तिचं नाव मनीषा अकुसकर असं समोर येत आहे. कळंबच्या द्वारकानगर या भागात राहणारी ही महिला, जिची 6-7 दिवसांपूर्वी हत्या झाली अशी पोस्ट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टाकली आणि या पोस्टवरून खूप खळबळ निर्माण झाली. ती याकरता कारण ही तीच महिला आहे जिची काही दिवसांपूर्वी नुकतीच पोलिसांनी चौकशी केली होती. बीड पोलिसांनी तिला चौकशी करता बोलवलेलं होतं कारण तिचं नाव सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आलं होतं. ही तीच महिला जिच्या आडून म्हणजे जिचं नाव वापरून जिला वापरून संतोष देशमुख यांना अडकवण्याचे, त्यांच्यावर अनैतिक आरोप करण्याचा डाव या आरोपींचा होता असं समोर आलं होतं. सुरेश धस आमदार यांनीही तो आरोप केलेला होता. धनंजय देशमुख, सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ, त्यांनीही तो आरोप केलेला होता. नाव समोर आलेलं नव्हतं, पण एक महिला जी कळंबमध्ये राहते त्या महिलेचा वापर करून संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करायचे असा डाव होता आरोपींचा. या आरोपींनी त्यांचं अपहरण केलं, त्यांना मारहाण केली आणि त्यानंतर त्यांना कळंबला नेलं जाणार होतं आणि या आरोपांमध्ये त्यांना गोवलं जाणार होतं. अनैतिक आरोपांमध्ये, अनैतिक संबंधांच्या आरोपांमध्ये संतोष देशमुखांना गोवलं जाणार होतं असा एक सूर मधल्या काळामध्ये उमटला आणि त्या अनुषंगाने तपास करताना बीड पोलिसांनी या महिलेला बोलवलं होतं अशी माहिती मिळते. आणि त्याच महिलेची या 6-7 दिवसापूर्वी कळंबमध्ये द्वारकानगर या भागात तिच्या राहत्या घरात तिची हत्या करण्यात आली आहे अशी माहिती समोर येते. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, तपास सुरू केलेला आहे. तिच्या आजूबाजूच्यांना तिच्या घरातून दुर्गंधी यायला लागली, घाणवास यायला लागला आणि त्यामुळे मग पोलिसात तक्रार दाखल केली आणि मग पोलिसांनी आधी मृतदेह ताब्यात घेतला, त्याचं शवविच्छेदन केलं. मग ही महिला मनीषा अकुसकर असं कळलं. आता अंजली दमानिया यांनी काय पोस्ट केलेली आहे, त्यांच्याशी न्यूज 18 लोकमतवर मी स्वतः संवाद साधला तेव्हा अंजली दमानिया म्हणाल्या की जेव्हा एका महिलेची कळंबमध्ये द्वारकानगर या भागात हत्या झाली आहे असं माझ्यासमोर आलं तेव्हा मी जे बीडचे पोलीस आयुक्त आहेत त्यांच्याकडे गेले, त्यांच्याशी संवाद साधला, कवत यांच्याकडे. आणि मग त्यांनी कळंबच्या पोलिसांना फोन केला, त्यांच्याकडनं माहिती मिळाली की ही तीच महिला आहे का. तर ज्या महिलेला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये गोवायचं, तिच्या आडून सरपंच संतोष देशमुखांवर अनैतिक संबंधांचे आरोप करायचे असं जे चर्चेत आलेलं होतं आणि बीड पोलिसांनी जिला ताब्यात घेतलं होतं, तिची चौकशी केली होती, ती मनीषा अकुसकर. ती वेगवेगळ्या 5 नावांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये राहत होती. तर ही तीच महिला आहे. हे पोलिसांचं जे संभाषण झालं म्हणजे कवत यांचं कळंब पोलिसांशी, त्यातून समोर आले की हो ही तीच महिला आहे. कारण त्याच मनीषा अकुसकर याच नावानं गुन्हा दाखल झालेला आहे की तिची हत्या झाली आहे म्हणून. तर आता ही महिला कळंब द्वारकानगर इथं सध्या राहत होती जिथे तिचा मृतदेह मिळाला. पण मनीषा अकुसकर ही आडसमध्ये राहायची मनीषा अकुसकर या नावानं. कळंबमध्ये ती मनीषा बिडवे आणि मनीषा मनोज बियाणी या नावानं सुद्धा वावरत असायची. मनीषा राम उपाडे असं आंबेजोगाईमध्ये राहत असताना तिचं नाव होतं आणि मनीषा संजय गोंदवले असं रत्नागिरीत ती राहत होती तेव्हा तिचं नाव ती वापरत होती. म्हणजे बघा, मनीषा अकुसकर, मनीषा बिडवे, मनीषा मनोज बियाणी, मनीषा राम उपाडे, मनीषा संजय गोंदवले अशा 5 नावांनी ती वेगवेगळ्या ठिकाणी राहत होती. पुरुषांना चुकीच्या आरोपामध्ये, पुरुषांना विनयभंगाच्या आरोपामध्ये, पुरुषांना त्यांची मानहानी होईल अशा आरोपांमध्ये गोवायचं आणि मग त्यांच्याकडनं पैसे वसूल करायचे असंच काम ती करत होती अशी माहिती मिळते. प्रथमदर्शनी ही माहिती मिळते. 2 पुरुषांवर तिने असे आरोप केलेले होते आणि त्यांच्याकडनं पैसे उकळलेले होते. या संदर्भातला तपाससुद्धा तिच्या बाबतीतला सुरू आहे. तिच्यावर या 2 पुरुषांना विचित्र प्रकारचे विनयभंगाचे आरोप करून त्यांना गोवलं असे आरोप आहेत आणि त्यामुळे त्या प्रकरणाची चौकशीसुद्धा सुरू आहे. या पुरुषांकडनं तिने पैसेही घेतले अशी माहिती मिळते आणि याच महिलेला शोधून तिला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये गोवायचं, तिचा वापर करून घ्यायचा, तिच्यावर विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला, तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला असा आरोप संतोष देशमुखांवर करायचा आणि मग संतोष देशमुख यांना मारहाण आणि हत्येपर्यंत हे प्रकरण न्यायचं. म्हणजे आरोपींनी स्वतःला वाचवण्यासाठी हा डाव रचला होता अशी माहिती समोर आली आणि त्यामुळे या महिलेला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी
पोलिसांनी बोलवलं होतं आणि तिची चौकशी केलेली होती संतोष देशमुख हत्या प्रकरणात असं कळतं. पण आत्ता जर या महिलेची हत्या झाली असेल तर एक सूर आता असाही उमटतोय की कदाचित या प्रकरणामधले संतोष देशमुख हत्या प्रकरणामधले पुढचे धागेदोरे मिटवण्याचा प्रयत्न तर आरोपी किंवा आरोपींचे बाहेर असलेले साथीदार करत नाहीत ना, या अनुषंगानं सुद्धा तपास करावा असं सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया, आमदार सुरेश धस यांनी सुद्धा मागणी केलेली आहे की तिची हत्या झाली कशी, ती कुणी केली, या सगळ्या संदर्भातला छडा लावला जावा. कळंब पोलिसांनी त्याचा पाठपुरावा करावा आणि सत्य काय ते समोर आणावं अशी मागणी होतीये. पण धक्कादायक बाब हीच आहे की एका इतक्या महाराष्ट्रभर गाजलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जिचा वापर करून संतोष देशमुखांना बदनाम करायचा असा कट होता, त्याच महिलेचा आत्ता 6 दिवसांपूर्वी खून होतो, तिची हत्या होते, तिचा मृतदेह घरामध्ये सापडतो. ही अत्यंत धक्कादायक बाब आहे.